विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पना याबाबत आता माहिती घेणार आहोत. खर्चविषयक संकल्पना ज्याला आपण कॉस्ट कन्सेप्ट असे म्हणतो, त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती पाहण्यापूर्वी खर्च कशाला म्हणायचे त्याबद्दल जाणून घेऊयात. एक उत्पादक या नात्याने किंवा एक संयोजक या नात्याने ज्यावेळी वस्तूंचे किंवा सेवांचे उत्पादन केले जाते त्यासाठी तो वेगवेगळे घटक वापरात आणतो आणि त्या घटकांवरती त्याचा जो काही खर्च होतो त्या खर्चालाच आपण खर्चविषयक संकल्पना असे म्हणतो. त्या खर्चाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण उदाहरणादाखल आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊयात. श्रम, भूमी, भांडवल, कच्चा माल, इंधन या घटकांचा वापर करून त्यांच्या वापराबद्दल विविध मोबदले किंवा किमती उत्पादक देत असतो, संयोजक देत असतो. आणि या किमतीवर होणारा किंवा या घटकांवर होणारा जो काही खर्च आहे तो उत्पादन खर्च असे म्हटले जाते. या घटकांवर किंवा या विविध बाबींवर होणारा खर्च, वस्तू उत्पादित करण्यासाठी श्रमिकाला वेतन द्यावे लागते, भूमी घेतल्यानंतर भूमीला खंड द्यावा लागतो, भांडवलाला व्याज द्यावे लागते, किंवा कच्चा माल असेल, इंधन असेल, याला किमती मोजाव्या लागतात. आणि त्या सर्व गोष्टींवर झालेला जो काही खर्च आहे तो उत्पादन खर्च असे म्हटले जाते. उत्पादनात वाढ झाल्यास उत्पादन खर्चात सुद्धा वाढ होते. खर्चाबाबतच्या विविध संकल्पना आपणास या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये एकूण खर्च ही एक संकल्पना आहे, ज्याला आपण टोटल कॉस्ट असे म्हणतो. एकूण खर्च, टोटल कॉस्ट. संयोजकाकडून वस्तूच्या उत्पादनासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची बेरीज. जो उत्पादक आहे किंवा संयोजक आहे तो ज्या ज्या प्रकारचा खर्च करतो वस्तू उत्पादन करण्यासाठी म्हणून, तो ज्या ज्या प्रकारचा खर्च करतो त्या सर्व खर्चाची बेरीज त्याला आपण एकूण खर्च असे म्हणतो. एकूण खर्चामध्ये दोन प्रकारचे खर्च असतात, ज्याला आपण एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च असे म्हणतो. एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. इंग्लिशमध्ये त्याला टोटल कॉस्ट असे म्हणतात. एकूण स्थिर खर्च जो आहे त्याला आपण टोटल फिक्स्ड कॉस्ट असे म्हणतो आणि जो बदलता खर्च आहे त्याला आपण टोटल व्हेरिएबल कॉस्ट असे म्हणतो. टोटल फिक्स्ड कॉस्ट ज्याला आपण शॉर्टमध्ये TFC असे म्हणू शकतो. TC फॉर टोटल कॉस्ट, TFC फॉर टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि TVC फॉर टोटल व्हेरिएबल कॉस्ट. म्हणून याचं सूत्र याप्रमाणे होईल. TC इज इक्वल टू TFC प्लस TVC. टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट प्लस टोटल फिक्स्ड कॉस्ट किंवा टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजेच एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च, या दोन्हींची बेरीज म्हणजे एकूण खर्च आहे. एकूण स्थिर खर्च काय असतो किंवा त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. स्थिर खर्च याचा अर्थ विविध स्थिर घटकांवर केला जाणारा जो खर्च आहे त्याला आपण एकूण स्थिर खर्च असे म्हणतो. एकूण स्थिर खर्चाचाच उत्पादनाशी संबंध फारसा येत नाही. जो एकूण स्थिर खर्च आहे त्याचा उत्पादन प्रमाणाशी संबंध असणार नाही. म्हणून एकूण स्थिर खर्च जो आहे तो एकूण स्थिर खर्च यंत्र, अवजारे, इमारती, फर्निचर या बाबींवर जो केला जातो तो स्थिर खर्च असतो. उदाहरणार्थ आपण जे सांगितलं यंत्रावरचा खर्च हा स्थिर खर्च आहे, अवजारांवरचा खर्च हा स्थिर खर्च आहे. त्याचबरोबर फर्निचरवरचा, इमारतीवरचा खर्च हा स्थिर खर्च आहे. उत्पादन किती जरी कमी केले तरी हा तेवढाच राहतो.
किंवा उत्पादन वाढवले तर त्यामध्ये फारशी वाढ होत नाही आणि त्यामुळे त्याला आपण स्थिर खर्च असं म्हटलेलं आहे. स्थिर खर्च याचा अर्थ विविध स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च. त्याची उदाहरणं आपण पाहिली, यंत्र, अवजारे, इमारती, फर्निचर यावरचा खर्च हा स्थिर खर्च आहे आणि या खर्चाचा उत्पादन प्रमाणाशी संबंध नसतो. दुसरा जो खर्च आपण पाहिला तो बदलता खर्च, एकूण बदलता खर्च, टोटल व्हेरिएबल कॉस्ट. एकूण बदलता खर्च याचा अर्थ वेगवेगळ्या बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च. विविध बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे एकूण बदलता खर्च होय. या बदलत्या खर्चाचा उत्पादन प्रमाणाशी अतिशय जवळचा संबंध असतो. उत्पादनाचे प्रमाण वाढले तर बदलता खर्च वाढत जातो आणि उत्पादनाचे प्रमाण कमी झाले तर बदलता खर्च कमी होतो. उत्पादनात वाढ केली खर्च वाढतो, उत्पादनात घट केली खर्च कमी होतो. श्रमावरचा खर्च, कच्च्या मालावरचा खर्च, ऊर्जा किंवा इंधनावरचा खर्च हा बदलता खर्च असतो. उत्पादन वाढवले तर श्रमिक वाढवावे लागणार, त्यावरचा खर्च वाढत जाणार, किंवा उत्पादन वाढवले तर कच्चा माल वाढवावा लागणार, त्यावरचा खर्च हा बदलता खर्च आहे. किंवा उत्पादन वाढवले तर इंधन किंवा ऊर्जा वाढवावी लागणार, विजेचा वापर वाढणार, त्यामुळे त्याचा खर्च हा बदलता खर्च आहे. तर एकूण खर्च म्हणजे एकूण बदलता खर्च आणि एकूण स्थिर खर्च या दोन खर्चाची बेरीज जी आहे त्याला आपण एकूण खर्च असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय, यंत्रावरचा खर्च, अवजारांवरचा खर्च, फर्निचरवरचा खर्च, इमारतीवरचा खर्च आणि कच्च्या मालावरचा खर्च, श्रमिकावरचा खर्च या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण खर्च आहे. दुसरा जो आहे तो स्थिर खर्च. या स्थिर खर्चाच्या बाबत आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. स्थिर खर्चाची व्याख्या आपण या पद्धतीने करू शकतो. सरासरी खर्च, ॲव्हरेज कॉस्ट. सरासरी खर्च ज्याला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज कॉस्ट. प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी जो खर्च येतो त्याला आपण सरासरी खर्च असे म्हणतो. एकूण खर्चाला उत्पादन नगसंख्येने, जेवढ्या वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे त्या उत्पादन नगसंख्येने आपण जर भाग दिला तर आपल्याला सरासरी जो काही खर्च प्राप्त होतो त्याला आपण सरासरी खर्च असे म्हणतो. त्या आधारे आपण या ठिकाणी सूत्र तयार करू शकतो. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण उत्पादन नगसंख्या किंवा एकूण नगसंख्या. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. त्याला इंग्लिशमध्ये आपण ॲव्हरेज कॉस्ट असं म्हटलेलं आहे. त्याचं सूत्र या पद्धतीने होईल, ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी किंवा प्रोडक्शन क्वांटिटी. ॲव्हरेज कॉस्ट दॅट इज AC. AC फॉर ॲव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू TC. TC फॉर टोटल कॉस्ट डिवायडेड बाय TQ दॅट इज टोटल क्वांटिटी. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊयात. समजा की उत्पादकाने 50 नगांचे उत्पादन केलेले आहे आणि 50 नग उत्पादित करण्यासाठी त्याला एकूण खर्च जो आहे, जो की बदलता खर्च आणि स्थिर खर्च याची बेरीज आहे, तो 10,000 रुपये आलेला आहे. 50 नगांच्या उत्पादनासाठी त्याला 10,000 एवढा खर्च आलेला आहे. तर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या, तर 10,000 भागिले 50, तर या ठिकाणी उत्तर आलं 200. म्हणजे एका वस्तूच्या उत्पादनासाठी सरासरी खर्च 200 एवढा रुपये आलेला आहे. शेवटची जी खर्चविषयक संकल्पना आहे ती आहे सीमांत खर्च, ज्याला आपण मार्जिनल कॉस्ट असे म्हणतो. सीमांत खर्च. एक जास्तीची नगसंख्या, वाढीव नगसंख्या किंवा जास्तीची नगसंख्या उत्पादित करण्यासाठी उत्पादकाला जो काही खर्च करावा लागतो त्याला आपण सीमांत खर्च असे म्हणतो. एक जास्तीचा नग, एक वाढीव नग, एक अतिरिक्त नग उत्पादित करण्यासाठी जो खर्च केला जातो तो सीमांत खर्च आहे. अर्थात एक वाढीव नग उत्पादित करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे सीमांत खर्च आहे. सीमांत खर्चाचं सूत्र या पद्धतीने आहे,
सीमांत खर्च बरोबर जास्तीच्या उत्पादनाचा खर्च वजा एकूण खर्च. मार्जिनल कॉस्ट ऑफ n इज इक्वल टू TCN, टोटल कॉस्ट ऑफ n मायनस TCN मायनस 1. MCN इज इक्वल टू TCN मायनस TCN मायनस 1. या ठिकाणी एक उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना स्पष्ट करूयात. समजा की उत्पादकाने 50 नगांचे उत्पादन केले आणि या 50 नगांच्या उत्पादनासाठी 10,000 एवढा खर्च आहे. त्याने आता 51वा नग उत्पादित केला, जो की सीमांत नग आहे, शेवटचा नग आहे किंवा अतिरिक्त नग आहे, मार्जिनल नग आहे तो. तर या ठिकाणी एकूण खर्च किती होईल? आता 51 नगांचा एकूण खर्च झाला 10,200 रुपये. तर या पद्धतीने आपण 200 हा वाढीव खर्च आहे, ज्याला आपण सीमांत खर्च म्हणू शकतो. एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च या 3 खर्चविषयक संकल्पना पाहिल्यानंतर आपण प्राप्तीच्या संकल्पना या ठिकाणी पाहूयात. उत्पादकाने वस्तू आणि सेवांची बाजारात वेगवेगळ्या किमतींना विक्री केल्यानंतर त्याला जी एकूण रक्कम मिळते त्याला आपण प्राप्ती असे म्हणतो. एक संयोजक किंवा उत्पादक या नात्याने त्याने जे काय उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनामध्ये त्याने स्वतःचे जे संयोजन वापरलेले आहे, भूमी भांडवल वापरलेले आहे आणि त्या सर्व घटकांना एकत्रित करून त्याने वस्तूचे उत्पादन केलेले आहे. ते उत्पादन केल्यानंतर बाजारात विक्री करून त्याला जे काही उत्पन्न मिळते, जी रक्कम मिळते, त्याला आपण प्राप्ती असे म्हणतो. या प्राप्तीच्या बाबत 3 संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. पहिली आहे एकूण प्राप्ती, ज्याला आपण टोटल रिव्हेन्यू असे म्हणू शकतो, TR असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. उत्पादकाला किंवा उद्योग संस्थेला वस्तूच्या विक्रीनंतर मिळणारी जी एकूण रक्कम असते त्याला आपण एकूण प्राप्ती असे म्हणतो. उत्पादकाला किंवा उद्योग संस्थेला वस्तूच्या विक्रीनंतर मिळणारी जी एकूण रक्कम असते त्या एकूण रकमेला आपण एकूण प्राप्ती असे म्हणतो. एकूण प्राप्ती हे या उद्योग संस्थेचे किंवा उत्पादकाचे एकूण उत्पन्न आहे. प्राप्तीच्या बाबत जी संकल्पना आपण पाहिली ती या पद्धतीने आपल्याला सूत्ररूपाने स्पष्ट करता येईल. एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. जेवढी नगसंख्या त्याने उत्पादित केलेली आहे किंवा विक्री केलेली आहे त्या विक्री नगसंख्येला ज्या किमतीने त्याने ती विक्री केलेली आहे त्या किमतीने जर गुणले तर जी काही रक्कम प्राप्त होते त्याला आपण एकूण प्राप्ती असे म्हणतो. म्हणून टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू टोटल क्वांटिटी इंटू P. टोटल रिव्हेन्यू दॅट इज TR इज इक्वल टू TQ फॉर टोटल क्वांटिटी इंटू P फॉर प्राईस. म्हणजेच एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. या पद्धतीने आपण एकूण प्राप्ती काढू शकतो. एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. उदाहरणाच्या सहाय्याने ही संकल्पना आपण स्पष्ट करूयात. समजा की एका उत्पादकाने 10 टेबलचे उत्पादन केलेले आहे आणि हे 10 टेबल त्याने बाजारात 500 रुपये प्रति टेबल, 5,000 रुपये प्रति टेबल, 5,000 रुपयाला एक टेबल याप्रमाणे त्याने 10 टेबल विकलेले आहेत. तर त्याला एकूण प्राप्ती या पद्धतीने मिळेल. एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. तर एकूण प्राप्ती बरोबर 10 गुणिले 5,000. 10 गुणिले 5,000 याचं उत्तर आलं 50,000 आणि म्हणून त्याची एकूण प्राप्ती आहे 50,000. दुसरा जो प्रकार आहे प्राप्तीचा तो आहे सरासरी प्राप्ती, ॲव्हरेज रिव्हेन्यू आपण ज्याला म्हणतो. सरासरी प्राप्ती याचा अर्थ प्रत्येक नगसंख्येला मिळणारी प्राप्ती आहे. सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले विक्री नगसंख्या. एकूण प्राप्तीला
विक्री नगसंख्येने भाग दिला असता आपणास सरासरी प्राप्ती होते. या ठिकाणी टी आर ए आर इज इक्वल टू टी आर डिवायडेड बाय टी क्यू. ए आर दॅट इज ॲव्हरेज रिव्हेन्यू, टी आर दॅट इज टोटल रिव्हेन्यू आणि टी क्यू म्हणजे टोटल क्वांटिटी. या उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना स्पष्ट करूया. समजा की उत्पादकाने 10 टेबलचे उत्पादन केलेले आहे आणि त्याला 50,000 एवढी प्राप्ती झालेली आहे. तर या ठिकाणी सूत्रात आपण या किमती ठेवूयात. 50,000 भागिले 10 तर सरासरी प्राप्ती आली 5,000. शेवटचा जो प्राप्तीचा प्रकार आहे तो आहे सीमांत प्राप्ती, ज्याला आपण मार्जिनल रिव्हेन्यू असे म्हणू शकतो. MR दॅट इज मार्जिनल रिव्हेन्यू. एक जास्तीचा नग बाजारात विकल्यामुळे किंवा एक जास्तीचा अतिरिक्त नग बाजारात विक्री केल्यानंतर, शेवटचा नग बाजारात विक्री केल्यानंतर उत्पादकाला जी प्राप्ती होते त्याला आपण सीमांत प्राप्ती असे म्हणतो. एक अतिरिक्त नग किंवा जास्तीचा नग बाजारात विकल्यामुळे प्राप्तीत होणाऱ्या निव्वळ वाढीला आपण सीमांत प्राप्ती असे म्हणतो. सीमांत प्राप्तीबरोबर अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती. जास्तीच्या विक्री नगसंख्येनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती. समजा की बाजारामध्ये 10 टेबल त्याने विकलेले आहेत आणि 50,000 रुपये त्याला प्राप्ती झालेली आहे, ज्याला एकूण प्राप्ती आपण म्हणू शकतो. 10 टेबल विकल्यानंतर त्याला 50,000 रुपये एवढी प्राप्ती झालेली आहे. आता त्याने 11वा टेबल बाजारात विकला तर हा जास्तीचा नग विकल्यामुळे त्याच्या एकूण प्राप्तीमध्ये झालेली वाढ म्हणजेच काय आहे, एकूण प्राप्ती असणार आहे. आता त्याची एकूण प्राप्ती ही 55,000 एवढी झालेली आहे. मग एकूण प्राप्तीमध्ये जी वाढ झालेली आहे ती या पद्धतीने आहे. MRN इज इक्वल टू TRN मायनस TRN मायनस 1. 55,000 वजा 50,000 बरोबर 5,000 एवढी त्याची सीमांत प्राप्ती आहे. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण खर्चविषयक आणि प्राप्तीविषयक वेगवेगळ्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. खर्चविषयक 3 संकल्पना आपण पाहिल्या. एकूण खर्च, ज्याला आपण एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च, टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. या 2 खर्चांची बेरीज म्हणजेच एकूण खर्च आहे. त्यानंतर सरासरी खर्च, एकूण खर्चाला विक्री नगसंख्येने किंवा उत्पादित नगसंख्येने भाग दिल्यानंतर आपला सरासरी खर्च मिळू शकतो. आणि सीमांत खर्च, जो जास्तीचा नग किंवा अतिरिक्त नग किंवा शेवटच्या नगावरती जो काही खर्च झाला तो म्हणजे सीमांत खर्च असणार आहे. प्राप्तीविषयक आपण 3 संकल्पना पाहिल्या. त्यामध्ये एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. एकूण प्राप्ती म्हणजे काय आहे तर जेवढे नग उत्पादकाने बाजारात विकलेले आहेत त्या सर्व नगापासून त्याला जी काही रक्कम प्राप्त झाली त्याला आपण एकूण प्राप्ती म्हटलेलं आहे. त्याचं सूत्र आपण पाहिलं, टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू TQ इंटू P. म्हणजेच एकूण प्राप्ती बरोबर विक्री नगसंख्या किंवा उत्पादित नगसंख्या गुणिले किंमत. त्यानंतर सरासरी प्राप्ती आपण पाहिली. एकूण प्राप्तीला आपण विक्री नगसंख्येने भाग दिल्यानंतर आपणास सरासरी प्राप्ती मिळालेली होती. म्हणून सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले विक्री नगसंख्या किंवा नगसंख्या. ॲव्हरेज रिव्हेन्यू इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू डिवायडेड बाय टोटल क्वांटिटी. आणि शेवटचा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे सीमांत प्राप्ती. एक वाढीव नग विकल्यामुळे जी काही प्राप्ती होते त्याला आपण सीमांत प्राप्ती असे म्हणतो. त्याचं सूत्र आपण पाहिलं, MRN मार्जिनल रिव्हेन्यू ऑफ N इज इक्वल टू TRN मायनस TRN मायनस 1. तर या पद्धतीने आपण सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती आणि एकूण प्राप्तीच्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी पुरवठा विश्लेषण हे जे प्रकरण होतं ते आपण संपवलेलं आहे. पुढे आपण नवीन प्रकरण उद्यापासून सुरुवात करतो आहोत. बाजाराचे प्रकार, प्रकरण 5वे बाजाराचे प्रकार, ते आपण पुढील तासामध्ये पाहूयात. या ठिकाणी पुरवठा विश्लेषण
हे प्रकरण मात्र आता संपलेलं आहे. यावरचे जे काही स्वाध्यायाचे प्रश्न असतील त्यावरती आपण चर्चा करूया आणि ते प्रश्न सोडवूया. धन्यवाद.